या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक मराठी माणसाने शोधण्याची गरज आहे। आज मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मान्य उच्च न्यायालयाकडून असतील किंवा मिलिंद देवरासारख्या खासदाराकडून जी काय शब्द रचना करण्यात आली किंवा जे काय विचार मांडण्यात आले, जे काय मराठा आंदोलनाच्या विरोधात जाण्याची जी काय भूमिका घेतली गेली, याच्यावर खूप काही गोष्टी मराठी माणूस म्हणून विचार करण्यासारखी गोष्ट आहे। मराठा समाज किंवा मराठा आंदोलनाविषयी बाजूला ठेवा, परंतु त्याच्यातून मराठी माणसाला खूप काही शिकण्यासारखं आहे। आज उच्च न्यायालय सांगत असेल की मराठा आंदोलकांवर गुन्हे नोंद केले जातील किंवा कोर्टाचा आदेश पाळला गेला पाहिजे। नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा महाराष्ट्र आहे, संविधानाला मानणारा महाराष्ट्र आहे, त्यामुळे उच्च न्यायालयाचे जे काय आदेश आहेत ते सर्वांना बंधनकारक, ते पाळलेच गेले पाहिजेत। परंतु हे विचार मांडणाऱ्यांनी, हे बोलणाऱ्यांनी एका गोष्टीचं उत्तर मात्र नक्की दिलं पाहिजे की दादरच्या कबूतर खाण्याचा ज्यावेळी विषय आला, आरोग्याचा प्रश्न होता आणि त्यामुळे उच्च न्यायालयाने आदेश दिले होते। त्या आदेशानुसार त्या कबूतरखान्यावर ताडपत्री घातली गेली होती आणि चाकू सुरेश शस्त्र घेऊन त्या ताडपत्र्या फाडल्या गेल्या। हा न्यायालयाचा अपमान काय नाही। आणि या न्यायालयाच्या अपमानाच्या विरोधात सदावर्ते सारखी लोक जे आज म्हणतात की संविधानिक असंविधानिक गोष्ट कोणती घडली तर मी नक्कीच त्याचा विरोध करणार। आज सदावर्तेला नक्कीच एक ओपन चॅलेंज आहे की जर हा संविधानाचा अपमान ठरत असेल तर नक्कीच तू पहिली जाऊन त्यांच्या विरोधात याचिका दाखल केली पाहिजे की याच्यावर संविधानाचा अपमान केला म्हणून, कोर्टाचा आदेश मोडला म्हणून गुन्हे नोंद करा, अशी भूमिका घेऊन तू ज्या दिवशी जातील त्या दिवशी खऱ्या अर्थानं म्हणायला हरकत नाही की तू खऱ्या अर्थानं संविधानासाठी लढतोयस। फक्त संविधान आपल्या फायद्यापुरतं वापरायचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या फायद्यापुरते वापरायचे। हा जो काय एक आपल्यामध्ये आलेला एक गुण आहे किंवा आपण जे काय वागतोय आणि त्यामुळे जे काय समाजाची अवस्था होत चालली त्याला कारणच हे आहे की आपल्याला फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा अन्य जे थोर पुरुष होऊन गेले, आपण आपल्या फायद्यापुरते फक्त त्यांना वापरतोय किंवा फायद्यापुरते शोधतोय। खरं तर त्यांचे विचार पूर्ण समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यानुसार वागणं गरजेचं आहे।